किती जरी याच्यापासून आपण पळायचा प्रयत्न केला, आपण संसाराला त्यागू शकत नाही. संसाराचा त्याग करायचा नसतो, संसाराला मध्यभागी विभागायचं असतं. तुम्ही जशी तुमच्या कामाची आखणी करता आहात ना, प्रत्येक वेळी तुमच्या कामाची आखणी काय होती माहिती आहे का? सकाळी उठायचं पहाटे 9-10 वाजता, बरोबर ना? पातुर्ड्यात पहाट सकाळी 9 वाजताच होते ना. उठायचं, मग नाश्ता करायचा, 1 वाजता स्वयंपाक बनवायचा, 2, 2:30, 3 वाजता भांडे घासायचे, नाही तर मग संध्याकाळी. ही आमची दिनचर्या होती. पण हा या कार्यकर्त्याने कुठून बाबा आणला काय माहिती, तर आम्हाला अगदी 1च्या आधीच आम्हाला तिथं जायचे डोहाळे लागतात, आम्हाला लवकर गेलं पाहिजेत, लवकर गेलं पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या कामाची आखणी केली की नाही? कामाची आखणी केली. आणि ही कामाची आखणी करून तुम्ही परमार्थ सिद्ध करण्यासाठी, परमार्थ त्याची मजा घेण्यासाठी, तो आनंद उपभोगण्यासाठी तुम्ही उपस्थित राहतात, त्या पद्धतीचे नियोजन करत आहात. व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा ही तडजोड करायची असते. ही तडजोड नेमकी काय आहे? संसार करायचाच असतो, संसारापासून पळता येणार नाही. फक्त एक लक्षात घ्या, जितकाही आपण संसार करू, तो संसार करत असताना आपल्याला त्यातील काही वेळ कृतज्ञता म्हणून, सांसारिक जीवन जगत असताना माणसाने त्याचा सांसारिक वेळ काढून कृतज्ञता म्हणून, त्याचं स्वतःचं आद्य कर्तव्य म्हणून त्यांनी त्यातला काही वेळ देव, देश आणि धर्मासाठी दिला पाहिजेत. त्याचं कारण आहे, आपण व्यावहारिक जीवन जगतोय, आपलं व्यावहारिक जीवन सुलभ व्हावं म्हणून, आपल्याला सुख मिळावं म्हणून देव प्रयत्नशील आहे. समाधान मिळालेल्या, सुख मिळालेल्या जीवनामध्ये त्या माणसाला शांती प्राप्त व्हावी, त्याच्यासाठी संत कार्यशील आहेत. आणि अशा संतांनी निर्माण केलेली जी भूमी आहे, जी जागा आहे, त्या जागेला एक कृतार्थ, एक विशाल स्वरूप आणि त्याचं संरक्षणासाठी देश त्या ठिकाणी कार्यशील आहे. आणि म्हणून माणसाचं जे सामान्य जीवन जगणारे लोक आहेत, या सामान्य जीवन जगणाऱ्या लोकांचं एक कर्तव्य असतं, आम्ही प्रत्येक वेळी या ठिकाणी अशा पद्धतीचं सत्कर्म करतो, जीवन जगतो आहोत, या भूमीवर वावर करतो आहोत, राहतो आहेत, तर खऱ्या अर्थाने कधीतरी कृतज्ञता म्हणून त्यांनी देव, देश आणि धर्मासाठी सक्रिय असलं पाहिजे. ज्याही वेळेला आम्हाला संधी मिळेल, ज्याही वेळेला आम्हाला खऱ्या अर्थाने त्या उपकारातून उतराई होण्याची संधी प्राप्त होईल, त्यावेळेला आम्ही पुढाकारी असलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला आम्हाला असं वाटतं देव कार्य करण्याची आम्हाला संधी मिळते, त्या त्या ठिकाणी आम्ही पुढाकारी असावं. मला कार्यकर्त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही अपेक्षा केली होती की आम्हाला 3 का 4 क्विंटल आम्हाला साबुदाणा मिळाला पाहिजेत, अपेक्षा केली होती. पण देव कार्यासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये किती मोठी जिज्ञासा आहे, तुम्ही 3च्या ऐवजी 6 क्विंटल दिलत. म्हणजे ज्याला 1 डोना प्रसाद मिळणार होता उद्याच्या दिवसाला, तो 2 डोने खाऊ शकतो, त्याला शिवाच्या दरबारातील शिवप्रसाद प्राप्त होऊ शकतो. हे तुम्ही केलंत, हे तुम्ही केलंत. माणूस जर मनावर घेतो तो काहीही करू शकतो. मी परवाच्या दिवशी बोललो, तुम्ही काशी आणून ठेवली, इथं काशी आणून ठेवली. तुम्हाला सांगू, तुम्ही त्या परवाच्या दिवसाला काशी आणली, उद्या तुम्ही कैलासातील देवच इथं आणल्याशिवाय राहणार नाहीत. इथं आणणार आहे तुम्ही. मग कैलासातला शिव जर इथं येईल, तर विलास किती असेल तिथं, किती आनंद असेल त्या ठिकाणचा. आणि म्हणून उद्याचा आनंद उपभोगण्यासारखा आहे. बरं, उद्याचा आनंद उपभोगण्यासारखा आहे. उद्याचा एवढा आनंद साजरा करायचा आहे, आपल्याला एवढा आनंद साजरा करायचा आहे की उद्या खऱ्या अर्थाने सगळ्यांनी आदर्श घ्यावात, अशा पद्धतीचा उल्हास, आनंद साजरा करायचा आहे. अशा पद्धतीची आपल्याला शिवरात्री साजरी करायची आहे. तुमच्या महादेवाला सांगा, आज वाटल्यात 4 चपात्या शिल्लक खा, पण उद्या घरात स्वयंपाक होणार नाही. आजारी असतील तर त्यांना बंधन करू नका. शक्य झालं तर काय होईल, होऊन माणूस मरीन, याच्यापेक्षा काय होईल. असोत, देव कार्यासाठी तुम्ही पुढे आलात,
धर्म कार्यासाठी माणसाने कधी मागे सरू नयेत। ज्याही वेळेला माणसाला असं कार्य करायला मिळेल की त्याने माझा धर्म मजबूत होतोय, त्यासाठी माणसाने पुढाकारी असावं, त्यांनी सक्रिय असावं, त्यांनी ते कार्यासाठी पुढे असलं पाहिजेत। आणि ज्याही वेळेला आम्हाला देश कार्य करायची संधी मिळेल त्यावेळेला आम्ही त्या देश कार्यासाठी पुढाकारी असलं पाहिजेत। देश कार्यासाठी पुढाकारी असणं म्हणजे काय? तुम्हाला याचा अर्थ असा नाही की तुम्हाला बंदूक घ्यायची आणि भारत पाकिस्तानच्या सीमेवर युद्ध करण्यासाठी जायचं आहे। नाही 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 नाही, एक लक्षात घ्या, या जगतामध्ये देव आणि धर्म कार्य करण्यासाठी घर सोडावंच लागतं असं अजिबात नाही आहे। जी व्यक्ती धर्म कार्यासाठी जगते, जी व्यक्ती देव कार्यासाठी जगते आणि जी व्यक्ती देश कार्यासाठी जगते, त्या व्यक्तींच्या विषयी आपण आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता जरी व्यक्त केलीत ना तरी सुद्धा ती देश, देव आणि धर्मसेवाच असते, काही वेगळं करायची गरज नसते। का? कारण त्यांनी त्याग केलाय, त्याग केलाय। धर्मासाठी निघालेले संत यांनी घरादाराचा त्याग केलाय, घराचा त्याग केलाय। तुम्हाला माहिती आहे तुम्ही हे जे महाराज लोकांचे सोपस्कार करता का करतात? का त्यांना तुम्ही एवढं प्रेम देतात? त्यांच्या पाय धुऊ द्या, त्यांना दक्षिणा देऊ द्या, त्यांना अन्नधान्य देऊ द्या, हे का करतात तुम्ही माहिती आहे? त्याच्या मागचं कारण असतं। धर्मशास्त्र सांगतं ज्या व्यक्तीने धर्म कार्यासाठी घरादाराचा त्याग केलाय त्याचा प्रपंच सांभाळण्याची जबाबदारी संसारिकांनी उठायची असते, त्या ठिकाणी संसारिकांनी घ्यायची असते। म्हणून आपण धर्मकार्य करणाऱ्या लोकांना आपण दान धर्म करत असतो। देवाला तर आपण कृतज्ञता व्यक्त करतो। देशधारी देशाच्या संरक्षणार्थ आहेत त्या लोकांसाठी सुद्धा आम्ही कृतज्ञता व्यक्त करावीत। कारण आहेत आज या मंडपात जर आपण सुरक्षित आहोत, सुरळीत आहोत ना, ही फक्त त्या सीमेवर असलेल्या सैनिकांमुळेच आहेत। तुम्हाला सांगू, ज्या वेळेला सीमेवरचा सैनिक मजबूत आहे त्यावेळेला आजच्या क्षणाला आपल्या चेहऱ्यावरचं हास्य हे कायम आहे, सुखाने राहतोय आपण। कारण इकडे आपण सुखाने राहण्यासाठी ते बिचारे जीवाचं रान करत त्या ठिकाणी थांबत असतात आणि कधी ते आपल्या जीवाची पर्वा सुद्धा करत नाहीत। तुम्हाला सांगू, आजचाच तो दिवस आहे ज्या दिवसाला पुलवामासारखा भ्याड हल्ला करण्यात आलात, माझ्या सैनिकांना प्राण घालवावा लागलात। कितीतरी लोक त्यामध्ये, लोक म्हटल्यापेक्षा आपल्या देशाचे संरक्षक गेलेत। एक देशाचा संरक्षक जाणं हे एका कुटुंबाची, एका गावाची, एका ग्रामपंचायतची, एका तालुक्याची हानी नसते, ही देशाची हानी असते। कारण देशाचा सैनिक त्या प्राणापासून मुकलेला असतो आणि म्हणून असा सैनिक ज्या वेळेला जातोत ना त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजेत। मला वाटतं आपल्याही गावातून भाकरे सैनिक देशावर प्राण निछावर केलेत। आमचं छोटंसं बोरखेड आहेत, आमच्याही गावातून आमचे गावातील एक सदस्य नात्याने काका लागणार आहेत, ते सुद्धा देशावर प्राण निछावर करून गेलेत। अरे जे लोक स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत ना अशा लोकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजेत। राजा तुम्हाला सांगू, तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे, पण आम्ही देशाच्या संबंधामध्ये कृतज्ञता व्यक्त करायची तरी कशी? काय केलं म्हणजे आम्ही देशसेवा करू शकू? तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही ना, तुम्हाला शस्त्र घ्यायचं आहे ना अस्त्र घ्यायचं आहे। तुम्हाला फक्त एक विनंती आहे, तुम्हाला जर देशसेवा घडून घ्यायची आहे, तुम्हाला देवसेवा घडून घ्यायची आहे, तुम्हाला जर एखाद्या वेळेला कुठली देवसेवा घडून घ्यायची आहे तर त्या समोरच्या त्या व्यक्तीच्या विषयी, त्या कार्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे सुद्धा ती सेवाच आहे। आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये जीवन जगत असताना जेवढं व्यावहारिक जीवन जगतायत ना, ते व्यावहारिक जीवन जगत असताना तुम्ही जेही कार्य कराल, जेही कर्म कराल, ते सगळं कर्म हे फक्त आणि फक्त माझ्या देशासाठी कसं सुलभ असेल हा विचार जर केलात ना तर मला असं वाटतं हे त्या देशातील सैनिकांसाठी, आणि जे सैनिक आपल्या प्राणावर निछावर झालेत, त्यांनी प्राणाची आहुती दिली, त्या श्रद्धांजली त्यांच्यासाठी खरी असेल किंवा त्यांच्यासाठी ही कृतज्ञता असेल। म्हणून केलेलं प्रत्येक कार्य
हे त्या देशासाठी आणि त्या सैनिकासाठी असलं पाहिजेत, कळायला पाहिजेत देशाचं. अरे आपल्याला कुठं तर शस्त्र घेऊन जाण्याची संधी आलीच नाही, फक्त कृतज्ञता व्यक्त करायची आहेत. आजच्या दिवशी काही लोकांसाठी जरी प्रेमाचा दिवस असला आहे ना, कोणता व्हेंटिलेटर डे, ते आता आंग्ल भाषा मला येत नाहीत म्हणून बोलून राहिलो. तुम्हाला सांगतो तो तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन डेज असू शकतो, पण मला असं वाटतं आज माझ्या सैनिकांचा स्मरण दिवस आहेत, त्यांचा 8वाचा दिवस आहेत. आणि म्हणून भारत माताचा जयघोष करूयात आणि आजच्या दिवशी जे माझे सैनिक आपल्या प्राणाची आहुती दिलीत त्यांना आपण श्रद्धांजली समर्पित करूयात. भारत माता की असोत. कालच्या कथाप्रसंगामध्ये आवाज वाढव. आपण गणपती बाप्पाचा जन्म सोहळा साजरा केलात. वास्तविक पाहता जनी प्रोक्ता विधे परा शनी दृष्टं क्षीरछिन्नं संचितं गाजमाननम्. कल्पभेदामध्ये सुद्धा एक गणपतीची यात्रा म्हणजे कथा आलेली आहे, ज्यामध्ये शनीच्या वक्रदृष्टीमुळे गणपती बाप्पाचं शिरधळा वेगळं झालं होतं आणि त्यांना दुसरं मुख लावलं गेलं होतं. पण ज्या कथेच्या संबंधामध्ये आपण काल श्रवण केलं ती कथा श्वेतकल्पामध्ये आलेली आहेत, जिथं इंद्राणी श्वेतकल्पोक्ता गणेशत पतिवृच्यते यत्र छिन्नम शिरस्स्य सेवेच कृपालना. माझ्या शिवजीनी त्या गणपती बाप्पाला खऱ्या अर्थाने मुख लावून दिलं. त्यांचं युद्धाचा तो प्रसंग आपण झाकी सदृश्य पद्धतीने पाहायला सुद्धा होता. पण तुम्हाला सांगू, शिवजीला एक पुत्र आहेत कार्तिकीय, दुसरे पुत्र आहेत गणेशजी. पण हे दोनही पुत्र खऱ्या अर्थाने यांनी समाजहित कार्यासाठी सोडलेले आहेत. एक देवाचा सेनापती आहे आणि एक अधिपती आहे, गणपती ज्याला म्हटलं गेलं. दोनही पुत्र त्यांनी मोह न ठेवता नकळतपणे देव देश धर्म कार्यासाठी समर्पित केलेले आहेत. पुत्र किती आहेत याला महत्व नाही, पुत्र कसे आहेत याला जास्त महत्व आहे. का हो मुलं 3, वा 3 मुलं आहेत, वा वा. काय करतात? काही नाही महाराज, एक फरार आहे, एक अंदर आहे आणि एक चोर. काय करा? पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. तिन्ही लोकांमध्ये त्याचा झेंडा असावा, नाम त्याची कीर्ती असावीत, नाव त्याचं कार्य असलं पाहिजे. पुत्र खऱ्या अर्थाने आई वडिलांना पू नावाच्या नरकातून काढणारा असला पाहिजे. असा पुत्र त्या मातापित्यांचं कल्याण करता असतो. आणि म्हणून आईंनो, माझं ऐकून घ्या, तुम्ही तुमच्या मुलांना शैक्षणिक शिक्षणामध्ये फार मोठं बनवा, नक्कीच बनवा. फक्त ते बनवत असताना तो सदैव पुत्रच राहिला पाहिजे, ती पुत्रीच राहिली पाहिजेत, एवढा विचार करूनच त्यांना शिकवा. सगळं बनवत असताना आपले संस्कार त्यांना द्या, ते तुमचा उद्धार करतात. पुत्र पुत्री तुमचा उद्धार करत असतात. आणि त्या पद्धतीचं तुम्ही त्यांना पुत्र बनवलं, विचाराने शुद्ध बनवलं का सहज गतीने तुमचा उद्धार होऊनच जातो, सहज गतीने उद्धार होतो. आणि म्हणून पुत्र नाम पूर नावाच्या नरकातून जो काढतो तो पुत्र. आणि या अनुषंगाने आपल्याला किती मुलं आहेत याला महत्त्व नाही, ते कसे आहेत याचं जास्त किंमत आहे. आणि म्हणून या अनुषंगाने शिवधर्मासाठी शिवपुत्र असताना यांनी जसे शिवधर्मासाठी त्यांना सोडलं, त्या पद्धतीने आम्हीही आमच्या मुलांवर, आमच्या मुलींवर, आमच्या धर्माच्या संबंधामध्ये, आमच्या संस्कृतीच्या संबंधामध्ये त्यांना ज्ञान देणं महत्त्वाचं आहे. आणि ते ज्ञानदान जर कुठं होत असेल तर फक्त ते या मंडपात होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शिवकथा आम्हाला ही सांगते, गणपती बाप्पा असोत वा त्या ठिकाणी कार्तिकेय स्वामी असोत, दोघांनाही धर्मकार्यासाठी सोडलेलं आहेत. पण आता धर्मकार्यासाठी सोडलेलं असताना सुद्धा
प्रसंग असा गोळा आहेत बघा. कार्तिक स्वामी तारकासुराचा वध केला आणि तारकासुराचा वध करून ते कैलासामध्ये परत येत आहेत. आता ज्या वेळेला ते कैलासामध्ये परत आलेत त्यावेळेला कार्तिक स्वामीचं ते मोठं शरीर, त्यांचं ते बाल्या अवस्था सोडून ते तरुण अवस्थेमध्ये ज्या वेळेला प्राप्त करतायत त्यावेळेला शिवजीला आणि माता पार्वतीला वाटलं तर आपला मुलगा आता उपवर झाला आहे, थोडा गेन वाढवा आवाज थोडा, उपवर झाला आहे आणि त्याचं लग्न लावलं पाहिजेत. आणि म्हणून आवाज देते पार्वती मैया, कार्तिकजी यहा ये. कार्तिकजीला जसा आवाज दिलात आले आवाज देऊन. जसा आवाज दिल्यानंतर कार्तिकजी आपल्या आईच्या जवळ धावत येत आहेत आणि आई त्यांना सांगायला लागलेत, बाळा खूप मोठा झालास आणि फार पराक्रमीसुद्धा झालात, फार मोठा विजय मिळवला असतो आणि आम्हालासुद्धा आनंद आहे की माझा पुत्र एक देव कार्यामध्ये समर्पित आहे. पण आमची इच्छा आहे आम्हाला तुझं लग्न लावून द्यायचं आहे, तुझा विवाह लावायचा आहे. आता विवाह लावायचा आहे असं म्हटलं, त्यांची चर्चा चालू होती ना होती, मागून आवाज आला, पप्पा. कोणता विषय चालू आहे? कोण होतं? गजवदन गणपती बाप्पा. बाबा कुठला विषय चालू आहे? ते म्हटले काही नाही, कार्तिकजीच्या लग्नाचा विषय चालू आहे. कार्तिकचं लग्न, मला सुद्धा लग्न करायचं आहे बाबा. मी पुढचं काही बोललो नाही बोल, मला सुद्धा लग्न करायचं आहे म्हटले. पार्वती मैया गणेशजी शिवजी सांगतायत, गणेश अरे बाबा तुझं लग्नाचं वय थोडी आहे, तू काय लग्नाचा वयाचा आहेस का म्हटले. लग्नाला खूप टाईम आहे म्हटलं, वेळ आहे आता. नाही म्हटले दादाचं करताय ना, मग मला माझं पण लग्न करून पाहिजे. हट्ट धरलात गणपती बाप्पानी, म्हटले आधी लग्न माझंच पाहिजेत. अरे बाबा मोठ्याचं नाही म्हटले, मलाच करायचं आहे. ज्या वेळेला या दोघांचा हट्ट सुरू झालात ना, कार्तिक म्हणत मी मोठा आहे माझं पहिले, गणेशजी म्हणत नाही 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 मला पहिले, माझं आधी असे दोघंही विचार करतायत. दोघांचा वाद सुरू होतो, भांडण चालू होतं. त्यावेळेला शिवजी आणि पार्वती मैया मध्यस्थी करतात आणि सांगतात, ए बाबांनो दोघंही भांडू नका, थांबा, तुम्हाला लग्नच करायचं आहे ना, तुमची इच्छा लग्न करायची आहे ना, मग काळजी करू नका, आपण एक प्लॅन करूयात, एक खेळ खेळूयात, एक कट रचूयात. म्हटलं काय? काहीच नाही. जो पृथ्वीला सप्त प्रदक्षिणा मारेल तेही सगळ्यात आधी, जो सप्त प्रदक्षिणा मारून या ठिकाणी परत येईल त्याचं लग्न आधी लावून देऊ. असं ज्या वेळेला म्हटलं, कार्तिक स्वामींनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या वाहनावर बसले तर निघून गेलेत. कार्तिक स्वामीचं वाहन कोणतं आहे? मोर. हा दिल मागे मोर नाही, मोर. कार्तिक स्वामींनी ऐकलं आणि मोरावर विराजित होऊन निघून गेलेत. आता ते निघून गेलेत. मग आता गणपती बाप्पा आहेत ते, आता गणपती बाप्पाला सगळं म्हणायला लागले, ओ बाबा तू जा ना. कार्तिकीजीला असं वाटत होतं की आपण मोरावर आहेत, आपण पटकन निघून जाऊ. गणपती सुद्धा वाहन घेऊन निघेल आणि गणपती आपल्या पुढे निघूच शकत नाही, कारण गणपती बुवाचं वाहन कोणतं आहे? मूषक. इतकं शुद्ध काय बोल लागते सांगा ना मामूजी. मामूजी आणि त्या मामूजावर बसून गणपती बाप्पाने कधी यायचं? कधी यायचं? कार्तिकजी निघून गेलेत, गणपती बाप्पा मात्र जाग्यावरच बसलेले आहेत आणि ते सगळं जाग्यावर असताना जातच नाही. शेवटी पार्वती मैया गणपती बाप्पासोबत चर्चा करते, गणेशा अरे तुला विवाह करायचा होतात ना, लग्न करायचं होतं ना. म्हटले हाय. मग लग्न करायचं आहे तर तू ऐकलं नाहीत का काय आहे म्हणून? काय म्हटले काय? अरे मी बोललेत ना, जे पृथ्वी प्रदक्षिणा करेल तेही 7, त्याचं लग्न आधी लावून देईल. म्हटले हा. मग जा ना, वेळ होतोय ना. प्रदक्षिणा मारायची. म्हटले मारायची आहे ना, प्रदक्षिणा तर मारायची आहे. मग प्रदक्षिणा मारायची असेल मग विलंब का?
त्यावेळेला बराच वेळ गेल्यानंतर बहुधा कार्तिक स्वामी महाराजांची एखादी प्रदक्षिणा झाली असेल, तोवर गणपती बाप्पा मात्र बसलेलेच आहेत. परिस्थिती अशी झाली, ज्यावेळेला शिवजी आता गणेशजीसोबत बोलताय, गणेशजी अरे तुला जायचं असेल तर विलंब कशाला करतोय, तुझ्या 7 प्रदक्षिणा झाल्या पाहिजेत, तुला लग्न करायचं आहे ना. म्हटले हा बाबा लग्न करायचं आहे, मग जा ना. असं म्हटल्यानंतर आता गणेशजी शांततेत उठून उभे राहत आहेत, शांततेत उठून उभे राहत आहेत. आणि उठून उभं राहिल्याबरोबर गणेशजी शिवजी आणि माता पार्वतीच्या जवळ जातात. आणि माता पार्वती आणि गणेश शिवजीच्या जवळ गेल्यानंतर गणेशजी शिव पार्वतीला नमस्कार करतायत. आणि 1 प्रदक्षिणा, 2 प्रदक्षिणा, 3 प्रदक्षिणा, 4 प्रदक्षिणा, 5, 6 अशा 7 पूर्ण प्रदक्षिणा करतात. आणि पुन्हा मायबापांचं दर्शन घेतात. का केलं माझ्या शिवजीच्या प्रदक्षिणात, का पार्वती मैयाच्या प्रदक्षिणा केल्यात, त्याचा अर्थ असा आहे. गणेशजीला गणपती बाप्पाला शिवजी विचारतायत, अरे गणेश काय केलंय. त्यावेळेला गणेशजी सांगतायत, आई बाबा पृथ्वीच्या प्रदक्षिणा मारतोय. का केलं तसं, त्याचं कारण ऐकून घ्या. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. सकळ तीर्थाचं माहेर जर कुठं बसलेलं असेल तर ते मायबापाच्या चरणामध्ये असते, मायबापाच्या चरणामध्ये असते. जे लोक आपल्या मायबापाची पूजा करतात ना, जे मायबापाला अंतःकरणामध्ये भजतात, त्या लोकांना एखाद्या वेळेला इतरत्र सेवा नाही केली तरी चालेल, त्यांना भगवत सेवेचं पुण्य घर बसल्या मिळत असतात, घर बसल्या मिळत असतात. आणि म्हणून तुमच्याच्याने देवाची सेवा नाही झाली तरी चालेल, देवाची सेवा नाही झाली तरी चालेल, आपल्या मायबापाची सेवा करा. नाम त्यांचा सन्मान ठेवा, मान सन्मान ठेवा. कारण मायबापाला मुलाच्याकडून दुसरी कुठली अपेक्षाच नसते ताईंनो, कुठली अपेक्षा नसते. त्यांची फक्त एक इच्छा असते की आम्ही जे करतोय, आम्ही जी खटाटोप जीवनामध्ये केलीत, आम्ही जे आमच्या मुलांना लहानाचं मोठं केलं, ते लहानाचं मोठं केल्यानंतर आमचं फक्त एवढं म्हणणं नसतं, आमच्या म्हातारपणामध्ये आमचा त्यांनी सांभाळ करावात. त्यांनी आम्हाला म्हातारपणामध्ये जर सांभाळलं तर आमच्या जीवनामध्ये आम्ही जगण्याचं, आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचं पुण्य आमच्या पदरी पडलं, हे त्यांच्या मनामध्ये त्या पद्धतीचा भाव निर्माण होत असतो. आणि म्हणून एखाद्या वेळेला तुम्ही कुठल्या तीर्थाला नाही गेला तरी चालेल, मायबापाची सेवा केली पाहिजेत, मायबापाची सेवा केली पाहिजे. याचा अर्थ आवाज वाढवतो. एखाद्या वेळेला तुम्ही पंढरपूरची वारी करता आहात, तुमचा नेम आहे पंढरपूरच्या वारीचा. मी वारकरी असून सुद्धा भानात आहेत, मी जागा आहे, मी बोलतोय तुमच्यासोबत. तुम्ही नित्याचे पंढरपूरचे वारकरी आहात, तुमची आजपर्यंत कधीच पंढरीची वारी चुकलेली नाही आहे. आणि अशी वारी नित्याने करणारे तुम्ही, ज्या वेळेला खऱ्या अर्थाने तुमचे मायबाप घरामध्ये पडलेले आहेत, क्षीण अवस्था झालेली आहे, जीर्ण शरीर झालेलं आहे, त्यांना तुमची गरज आहे, तर अशा वेळेला मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही नित्याचे पंढरपूरचे वारकरी जरी असलात ना, तरीच तुम्हाला सांगतोय, तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाऊ नका, तुम्ही मायबापाची सेवा करा. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, घर बसल्या तुम्हाला पांडुरंग दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत, नक्कीच दर्शन देतो. अरे तो विटेवरचा पांडुरंग आम्ही उभा पाहतोय, त्या पांडुरंगाला आम्ही नित्याने बसतोय, आम्ही त्याची सेवा करतोय. पण कधीतरी आम्ही हा विचार केलात का, का पंढरपूरचा पांडुरंग विटेवर का उभा आहे, तो उभा काय, तो कशासाठी गोकुळ सोडून पंढरपूरला आला, हा विचार आम्ही कधीतरी केला पाहिजेत. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळहून झाला येता, तो गोकुळातून आला, पुंडलिकाच्या भावासाठी आला. काय करत होते पुंडलिक महाराज, काय करत होते? अरे मायबापाची सेवा करत होते, मायबापाची सेवा करत होते. जगतामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने हे दाखवून दिलंय, जे मायबापाच्यासाठी अनन्य असतात ना, त्या लोकांसाठी मी वेगळा नाही, त्या लोकांसाठी मी वेगळा नाही. त्याचं कारण असं आहे, माझ्या भगवंताला माहिती आहे, मी प्रत्येक व्यक्तीच्या घरात राहू शकत नाही, प्रत्येक व्यक्तीला मी पूर्णतः वेळ देऊ शकत नाही.
आणि मग त्याला वेळ द्यावात, त्याला माझा सदैव संग व्हावात, याच्याकरता माझ्या भगवान परमात्म्याने घराघरात अवतार घेतला. तो अवतार म्हणजे मायबापाच्या रूपाने आहेत, तो मायबापाच्या रूपाने आहेत. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. बंद ठेवते. पोराला जर ऋणातून मुक्तच व्हायचं आहे तर काही हरकत नाही. आता मुलाचं बघूयात कितपर्यंत मन चालते ते. आणि म्हणून माय म्हणते, बाळा तुला जर माझ्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे ना, असं कर. बाळा तू लहान होता तेव्हा माझ्याजवळ झोपायचा, मी तुला सांभाळायची. आता तू खूप मोठा झालास रे, पण माझी इच्छा आहे आज तू माझ्या शेजारी खाट टाक आणि झोप. मला त्या लहानपणातल्या आठवणीचा उजाळा देऊ देत बाळा. त्याच्यासाठी तू माझ्या शयनकक्षमध्ये, माझ्या खोलीमध्ये, माझ्या रूममध्ये तू झोप, माझा सांभाळ कर. आता आईच्या ऋणातून मुक्तच व्हायचं होतं म्हटल्यानंतर काय, साहजिक त्या ठिकाणी ते उभं राहिलं, आईच्या शेजारी खाट टाकली आणि आईला म्हटलं, आई काही माग, बिनफिकर माग, तुझ्या शेजारी आहे, तुझ्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे. रात्री 10-10:30ची वेळ, आईचा त्याचा नेमका डोळा लागायला लागला. तेवढ्यात माय त्याला आवाज देते, दादा बाळा मला तहान लागली रे, पाणी देतोस का, पाणी देतोस का म्हटल्यानंतर आईच्या ऋणातून मुक्त व्हायचा हा संकल्प मनात केलेलं ते पोर, ते बाळ आता उठून उभं राहिलं, पटकन पाणी घेऊन आलात. आणि सांगितलं, आई घे पाणी. आईने एक ग्लास पाणी दिला हातात, आईने त्या ग्लासाला घेतलं, एक घोट पाणी पिलीत आणि उर्वरित पाणी हात हलवला आणि त्याच्या खाटेवर सांडून दिलं. पण आईच्या ऋणातून मुक्त व्हायचा शब्दही न बोलता ते तसंच निमूटपणे त्या ओल्या सातरीवर, ओल्या त्या चादरीवर झोपलं. पुन्हा त्याचा डोळा लागायला लागला. तेवढ्यात पुन्हा आईनं आवाज दिला, बाळा तहान लागली रे, पाणी देतोस का. आईच्या ऋणातून मुक्त व्हायचं होतं, पटकन उठलं, पाणी आणलं. आईने पुन्हा पाणी घेतलं, एक गोट पाणी पिलीत, हात हालला, पाणी सांडलं, खाट ओली झाली. बाळा पाणी सांडलं रे, काही हरकत नाही म्हटले, जाऊ दे, हालतच असते, झोपतोय म्हटले मी. पुन्हा झोपायला लागलं. पुन्हा 15-20 मिनिटाचा वेळ गेला, डोळा लागायला लागला. आईने आवाज दिला, दादा पाणी पाहिजे रे. ऋणातून मुक्त व्हायचं होतं, पण आता भाव बदलले होते. आई आता तर 10 मिनिटं आधी तुला पाणी दिलं ग, पाणी पाहिजे म्हणतोस. अरे बाळा म्हातारपण आहे, ऊन खूप आहे, गरमी होते, कंठ सुकून येतो, म्हणून पाणी प्यावंच वाटतं रे. आंध्रे दादा म्हटल्यानंतर आता कसं बसं उठलं, पाणी आणायला गेलं, आईच्या हाती ग्लास दिलात, आई पाणी प्यायला लागली. एक घोट पेलीत, बाकीचं पाणी त्याच्या अंथरुणावर जसं टाकलं तसंच बोलायला लागलं, ए थेडगे, 1 तासापासून तुझे नाटकं पाहतोय, तुला पाणी प्यायचं नाही तर कशाला नाटकं करून राहिली. 1 घोट पाणी पिते, बाकीचं माझ्या अंथरुणावर टाकतेत, 1 घोट पाणी पितं माझ्या अंथरुणावर टाकतात. अगं ओल्या जागेवर झोपायचं का मी. चाल म्हटलेत, काही तुझ्या ऋणातून मुक्त व्हायचं नाही, निघून चाललोत मी. जसा खोलीच्या बाहेर जायला लागला, आई म्हटले, बाळा 1 मिनिट थांब, 1 मिनिट परत ये म्हटलेत. का रे, तुला माझ्या ऋणातून मुक्त व्हायचं होतं ना, माझ्या ऋणातून मुक्त व्हायचं होतं ना. आणि मग 3 वेळा काय तुला ग्लासभर पाणी मागितलं, 1 घोट पाणी पिलीत, अंथरुणावर बाकीचं पाणी टाकून दिलं, तुला राग येतोय बाळा. का रे, 3 वेळा पाणी फक्त तुला त्रास दिला तर तू माझ्यावर त्या ठिकाणी कंप्लेंट करतोय, माझ्याविषयीची तक्रार करतोयस. हे जे तू ओल्या अंथरुणावर झोपलास ना, बाळा 5 वर्षाचा होईपर्यंत रोज त्याच पद्धतीचा सांभाळ केला तुझा. दिवसभर कष्ट करत होती मी, काम करत होती,
आणि ती दिवसभर काम करत असताना, कष्ट करत असताना, रात्रीच्या वेळेला श्रम झाल्यानंतर असं वाटायचं की आता चुपचाप झोपायचं. नेमका माझा डोळा लागायचा, तू रडायला सुरुवात करायचा. मी माझी झोप बाजूला सारत होते, तू का रडतोय म्हणून पाहायची. कधी तुला भूक लागायची, तुला मी दूध पाजायची. बाळा, मी ज्या वेळेला तुला सांभाळत होते त्यावेळेला समजायची की तू चूक केली आहे, तुझी जागा ओली झाली आहे, पण तुझी झोप चांगली झाली पाहिजे म्हणून मी कोरड्या जागेवर तुला टाकायची आणि तू चूक केलेल्या ओल्या जागेवर मी झोपायची. अशी 5 वर्ष काढलेत रे, पण कधीच तुझ्यापाशी तक्रार केली नाहीत रे. मी कधीच तक्रार केली नाहीत. आणि 3 वेळा काय तुला पाणी मागितलं, तू तक्रार करायला लागलात. काय ऋणातून मुक्त व्हायचं आपण? काय ऋणाचं? अतिशोक्ती अलंकारात नाहीत. शरीराच्या मासाचे चांबड्यात, त्या मासाचे चपला जरी केल्यात ना आपण आणि मायबापाला घालायला लावल्यात, नाही होऊ शकत गड्यात, नाही होऊ शकत. शेवटी सागर सागर असतो आणि नदी नाला नाला असतो. नदी सागराची बराबरी नाही करू शकत. मायबाप हे मुळात सागरा स्वरूप असतात. कधीतरी आईच्या संबंधामध्ये, कधीतरी बापाच्या संबंधामध्ये हाच भाव अनेक त्या ठिकाणी जे कवी आहेत त्यांनी तो रचला आहे बघा. आई सामान्य नाहीत लेका. कोण आहे आई? आई माझी मायेचा सागर, दिला तिन्हे जीवन आकार. रखरखत्या रानात हो तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या गमात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तुला उपवास ओल्या मातीतून चालताना आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नभीची चांदणी तू ग चंदनाची कोर
शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेल, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार. मायेचा सागर आहे ते माय. मी फक्त माय सांगावीत म्हणून सांगत नाही गड्यात. कधीतरी आपण हा विचार करायचा, माय बापाची सेवा करा म्हणजे अहोरात्र त्यांच्या शिकारी सदैव तत्पर राहावत असं नाही. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी फक्त कृतज्ञता जरी तुम्ही व्यक्त केलीत तरी खूप झालं. तुम्ही विचार करा, माय आपल्यासाठी किती करतेत रे, किती करतेत. कधीतरी आपण हा विचार केला पाहिजे. अरे आपल्याला ज्या वेळेला भूक लागत होती ना, आपलं पोट भरावत म्हणून लहानपणामध्ये आपल्याला भूक क्षुधा निर्माण व्हावी म्हणून आई आपल्याला चुरून 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 कुरमा करून द्यायची, चुरमा करून द्यायची, खाला खाऊ घालायची ना. का तर माझ्या मुलीची भूक झाली पाहिजेत म्हणून. मग कधीतरी हा विचार करा, आपण लहान असताना जर आपले मायबाप आपल्याला चुरून चुरून खाऊ घालत असतील, आपले मायबाप म्हातारे झाले आहेत, त्यांच्या तोंडात दात नाही आहेत, कधीतरी त्या मायबापासाठी चुरून एखादा काला करातले का त्या मायबापाशी फक्त नेऊन द्या. तुम्ही घास भरूसुद्धा नका. ते मायबाप अमृत प्यालेसारखी खुश होतील रे. त्यांना इतका आनंद होईल, माझ्या मुलाने स्वतःच्या हाताने अन्नदान दिलं, किती आनंदित होतील. तुम्हाला सांगू, जे मायबापाला म्हातारपणामध्ये स्वतःच्या हाताने अन्न नेऊन देतात ना, त्या लोकांना आयुष्यात कधीच अन्नाची कमी पडत नाही. त्याच्यावर अन्नपूर्णा प्रसन्न होत असते का, अन्नपूर्णा प्रसन्न होत असते मायबापाच्या सेवेसाठी. कधीतरी विचार केला पाहिजेत, माय आपल्यासाठी काय करत नाहीत. मला खरं सांगा, आपण लहान होतो आणि लहान असताना नेमकी आई जेवायला बसलेली आहेत आणि आई जेवायला बसलेली असताना नेमकी त्याच वेळेला ते पोरं शी किंवा सू करतात. फक्त आई जर जेवायला बसलेली असतील, फक्त इमानदारीने सांगत, आई नो माय काय करतेत. मुलाने जर शी केली असेल, माय काय करतेत, जेवण करतेत नंतर साफ करते नाही हो. उलट ती माय तिचं जेवण बाजूला सारथी बिचारी आणि आधी त्या मुलाची ती घाण साफ करतेत. मला खरं सांगा, ज्या हाताने त्या आईने घाण साफ केली, तिला पुन्हा कुठं जेवावं लागतं वाटतं हो. पण तरीसुद्धा ती त्या मुलाला घाणेरडं ठेवत नाही, त्याला स्वच्छ ठेवते. मग कधीतरी हा विचार केला पाहिजे, मायने तिच्या पोटाचा विचार न करता आपल्यासाठी जर जीवन घालवलं असेल, आपण का म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करू नयेत. तुम्हाला सांगू, म्हातारपणामध्ये तुमचे मायबाप खाटेवर पडलेले आहेत. यदा कदाचित चुकून जर समजा तुमच्या वडिलांना थुंकायचं आहे, तुमच्या आईला थुंकायचं आहे, पण थुंकण्यासाठी ते पात्र, ते गमेलं तुम्हाला दिसत नाही आहे, ते मडकं तुम्हाला दिसत नाही आहे थुंकण्याचं. मी सांगेल तुम्हाला, ज्या मायबापांना आपल्यासाठी अहोरात्र कष्ट केलेत, आपल्याला स्वच्छ केलं, त्या मायबापाला जर म्हातारपणामध्ये थुंकण्याची वेळ आली असेल, त्यांना थुंकायचं आहे पण थुंकण्यासाठी मडकं जागेवर नाहीत, मी तुम्हाला सांगेल, एखाद्या वेळेला मडकं नाही म्हणून तुम्ही तुमची ओंझळपुळे करा, तो थुंका हातात घेण्यासाठी. जर समजा एदकजाती तुमच्याकडे मडकं नाही म्हणून आईचा किंवा वडिलांचा थुंका घेण्यासाठी तुम्ही जर ओंजळपुळे केलीत ना, मी शिवमहापुराण ग्रंथाची शपथ घेऊन सांगतो, आयुष्यात तुम्हाला कधीच कोणाच्या पुढे हात पसरण्याची वेळ येणार नाहीत, कधीच येत नाहीत. जे मायबापासाठी अशा पद्धतीचे सेवेत असतात ना लेखा, त्या लोकांना कधीच कमी पडत नसतं. कधीतरी त्या मायबापाची कधीतरी ऋणाचा विचार केला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवणं. आणि जे लोक त्या कष्टाची जाणीव ठेवतात ना, त्या व्यक्तीला जीवनात कधीच अपयश येत नसतं,
कधीच अपयश येत नसतं. माझ्या मायबापांनी काय केलं हा भाव जरी ठेवलात ना तरीसुद्धा आम्ही जग जिंकल्यासारखं आहेत बघा. आणि म्हणून हा सगळा आदर्श दाखवण्यासाठी, हा सगळा आदर्श देण्यासाठी माझ्या गणपती बाप्पांनी माता पिता या दोघांना सुद्धा सप्तप्रदक्षिणा मारल्यात, सप्तप्रदक्षिणा मारल्यात. ही गणेशजीला दाखवायचं होतं. काय गरज होती गणेशजीला प्रदक्षिणा मारायचे? अरे जे प्रत्यक्ष देव आहे, पण त्या देवाला तरी काय गरज पडली प्रदक्षिणा मारायची? पण त्या प्रदक्षिणेच्या मागे फक्त एवढं होतं, ते प्रदर्शन नव्हतं, ते फक्त आचरण आम्हाला करता यावं याच्यासाठी केलेलं मार्गदर्शन होतं. आमच्यासाठी ते मार्गदर्शन होतं गणेशजीचं, की आम्ही कलियुगामध्ये आमच्या मायबापाची अशा पद्धतीची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून मायबापाच्या सेवेसाठी फार काही करण्याची गरज नाही, गळ्या फक्त त्यांच्या केलेल्या उपकाराची जाणीव ठेवायची. याच्यासाठी माझ्या गणपती बाप्पांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शिवजी आणि माता पार्वतीला प्रदक्षिणा मारल्यात. आता त्यांना जशा 7 प्रदक्षिणा मारल्यात, शिवजी आणि माता पार्वती संतुष्ट झाल्यात की अरे मला यांनी प्रदक्षिणा मारलीत, किती हुशार आहे. आता गणपती बाप्पा मुळातच हुशारच दैवत आहे ना, हुशार आहेतच त्यात काय. आणि म्हणून मग त्यांनी काय मायबापाला प्रदक्षिणा जशा मारल्यात, शिवजी आणि माता पार्वती खुश झाले. आणि शिवजी आणि माता पार्वती खुश झाल्यामुळे या दोघांनी सुद्धा या गणपती बाप्पाच्या लग्नाचा विचार केला. आणि एवढे खुश झाले की दोघांनी गणपती बाप्पासाठी 2 पत्नीची चयन केलं, 2 पत्नीचं चयन केलं. विश्वरूप प्रजेशश्च दिव्य रूपे सुते उभे, सिद्धी बुद्धी वृत्ती ख्याते, शुभे सर्वांग शोभने. गणपती बाप्पाच्या त्या सेवेवर तल्लीन झाल्यानंतर एवढा आनंद झाला शिवजीला आणि पार्वतीला, त्यांनी गणपती बाप्पाचं लग्न लावून दिलं. कोणासोबत? 2 मुली दिल्यात गणपती बाप्पाला, 2 पत्न्या. काय नाव आहे त्यांचं? एक सिद्धी, रिद्धी सिद्धी, बरोबर ना? हा, रिद्धी सिद्धी. 2 पत्न्या. एकीचं नाव सिद्धी, दुसरीचं नाव बुद्धी. काय? सिद्धी आणि बुद्धी. सिद्धी बुद्धी रीती ख्याते, शुभे सर्वांग शोभने. 2 पत्नी. अनेक वर्ष विहार केल्यानंतर त्यांना 2 पुत्र प्राप्त झाले. गणपतीच्या मुलांचं नाव काय आहे? शुभ आणि लाभ. शुभ लाभ नाही, लाभ आणि क्षेम. सिद्धेर गणेश पत्न्यास्तु क्षेम नामा सुतो भवत, बुद्धेर लाभाभित पुत्रो ह्यातीत परमशोभनम. अशा पद्धतीचे पत्नी 2 आणि लाभ आणि क्षेम नावाचे पुत्र त्यांना प्राप्त झालेत. आणि लाभ आणि क्षेम त्या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर ज्या दिवशी त्याचं नाव ठेवणं होतं, ज्या दिवशी त्यांचं त्या मुलांचं नाव ठेवणं होतं, त्या दिवशी तिकून पुन्हा मोराचा आवाज आला. तो मोर आला ना आवाज. आम्ही थैलीत सगळेच ठेवले आहेत, आम्हाला वाटला तो बॅगीच्या बाहेर काढतो आम्ही. क्षेम लाभ त्यांच्या बारशाच्या दिवशी कार्तिकजी तिकडून येऊन राहिले, तर हे देवता नारद इकडून चाललेत. कार्तिक स्वामी पाहतात कैलासातून आज पाहुणे खूपच येऊन राहिलेले, कसं काय आहे, नेमका परिणाम काय, परिस्थिती काय, हे काही समजायला मार्ग नाही. भंडारा म्हणा तो परवाच्या दिवशी आहे, नेमकी आज गर्दी आहे तरी कशाची, आहे तरी कशाची. म्हणून सहज विचारतात कार्तिक स्वामी, का हो कुठं गेलतात? त्यावेळेला ते देवता म्हणतात, नारदजी सांगतात, कुठं गेलतात म्हणजे तुम्हाला माहीत नाही? आम्हाला तर असं वाटलं तुम्ही कार्यक्रमासाठी आलेत. म्हटलं नेमका कार्यक्रम काय आहे? म्हणे कार्यक्रम एकच आहे म्हणे, गणपती बाप्पाच्या मुलांचं बारसं. गणपती बाप्पाच्या मुलाचं बारसं. असे शब्द जसे ऐकलेत कार्तिक स्वामी नाराज झाले की अरे
आम्ही लग्नासाठी प्रयत्नशील होतो. माझ्या 7 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. 7वी प्रदक्षिणा करून मी लग्नाच्या इच्छेने की आता असं करू तसं करू, आणि मी लग्नाच्या इच्छेने इथं येऊन पाहतोय ना, हा गणपतीच्या मुलाच्या बारसं. भयंकर राग आलात. आणि भयंकर जसा राग आलात, आता लगेच गणपती त्या रागामध्ये खऱ्या अर्थाने कार्तिक स्वामी आपल्या मायबापाच्या जवळ जात आहेत. आणि मायबापाच्या जवळ गेल्यानंतर खऱ्या अर्थाने शिवजी आणि माता पार्वतीसोबत आता संवाद सांगतात. बाबा, आई, तुम्हाला जर माझ्यासोबत कपटच करायचं होतं तर मला आमिष दाखवून तुम्ही सप्तप्रदक्षिणासाठी पाठवलं का? का खोटं बोललात तुम्ही माझ्यासोबत? अरे तुम्हाला गणेशजीचंच लग्न करून द्यायचं होतं तर तुम्ही मला खरं सांगायचं होतं, मी चुपचाप ऐकलं असतं. मला प्रदक्षिणेसाठी पाठवायची गरज नव्हती. शिवजी म्हणतात, अरे कार्तिक ऐकून घे. म्हटलं ऐकायचंच नाही. हा कार्तिक आज शपथ घेतोय, याच्या पुढे कुमारत्व म्हणून त्या ठिकाणी स्वीकार करतोय. भविष्यात आयुष्यात कधी लग्नही करणार नाही. लग्न तर सोडून द्या, आजपासून शपथ घेतोय तुमच्या कैलासाचं मुख सुद्धा पुन्हा पाहणार नाहीत असं म्हटलं. आणि कार्तिक स्वामी राग आपल्या घराच्या बाहेर निघून सरळ क्रौंच पर्वताच्याकडे निघून गेलेत आंध्र प्रदेशमध्ये.